उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला। आपल्या मुलाला मारहाण केली म्हणून हा गोळीबार केल्याचं आमदार गायकवाड यांनी म्हटलंय। उल्हासनगरच्या एका जमिनीवरून हा वाद झालाय असं सांगितलं जातंय आणि या वादाचं रूपांतर गोळीबारात झालंय। काय हे जमीन प्रकरण जाणून घेऊयात। उल्हासनगरच्या द्वारली गावात 1,87,000 स्क्वेअर फुटाची जमीन आहे। या 1.25 एकर जमिनीचे मूळ मालक एकनाथ नामदेव जाधव। सध्याच्या बाजारभावानुसार या जमिनीची किंमत 25 कोटी रुपयांच्या घरात आहे असं सांगितलं जातं। 1980 साली ही जमीन आम्हाला वतनात मिळाली होती असा दावा जाधव कुटुंबीय करतात। ही जागा जर कोणाला विकायची असेल आणि नावावर करायची असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयातून परवानगी घ्यावी लागते। 1996 साली एकनाथ जाधव यांनी रांका डेव्हलपर्सला ही जागा काही हजारो रुपयात कॉन्ट्रॅक्टवर दिली होती, पण रांका डेव्हलपर्सने या जमिनीवर कामच सुरू केलं नाही म्हणून आमच्या वडिलांनी आणि आजोबांनी हे कॉन्ट्रॅक्ट तोडलं असं जाधव यांचे वारस म्हणतात। पण जाधवांनी ही जागा आपल्याला विकल्याचा दावा रांका डेव्हलपर्सने केलाय, पण गेली अनेक वर्ष या जागेचा ताबा आपल्याला मिळत नसल्याचं त्यांनी म्हटलंय। 3 वर्षापूर्वी रांका डेव्हलपर्सचे प्रमोद रांका यांनी भाजपचे स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांच्याशी संपर्क साधला। आमदार गायकवाड यांनी आम्हाला धमकी दिली असा आरोप जाधव यांची नात अंकिता जाधव यांनी केलाय। त्यामुळेच आम्ही शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांची मदत मागितल्याचं जाधव यांनी सांगितलं। पण आमदार गायकवाड यांनी दबाव टाकल्यानंतर महसूल विभागाने ही जमीन रांका डेव्हलपर्सच्या नावावर केल्याचा आरोप जाधव यांनी केलाय। याविरोधात जाधव कुटुंबियांनी कोर्टात धाव घेतली। 3 फेब्रुवारीला या प्रकरणी सुनावणी होणार होती, पण आमदार गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड यांनी जमिनीवर काम सुरू केलं असा आरोप जाधव कुटुंबियांनी केला। तेव्हा शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड तिथे पोहोचले आणि त्यांनी काम बंद करायला सांगितलं। त्यातूनच हा वाद वाढला आणि हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलं। पोलीस स्टेशनमध्येच आमदार गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या। सध्या महेश गायकवाड यांच्यावर उपचार सुरू आहेत। ज्या प्रकरणामुळे 2 राजकीय नेत्यांमध्ये वाद झालाय ते प्रकरण राजकीय नव्हतंच, ती जमीनही दुसऱ्याची आणि वादही दुसऱ्याचा। उल्हासनगरच्या या वादात आणखीन कुठले पैलू बाहेर येतील हे आता येत्या काळात कळेलच। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, उल्हासनगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।